नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज पुन्हा चर्चा करणार आहोत आपण जैतापूर प्रकल्पाबद्दल. कारण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविषयी केंद्र सरकारने आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर पंतप्रधानांची भेट घेतली. जैतापूर प्रकल्पावर आता पुनर्विचार करणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय. जैतापूरचा प्रकल्प शेवटच्या माणसाचं समाधान होईपर्यंत विरोधकांची बोलणी करत राहू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी विरोधकांची प्रकल्पाविषयीची मानसिकता पाहता बोलणी करून काहीही हाती लागणार नसल्याचं परस्पर विरोधी विधान केलंय. महाराष्ट्र के लोग हैं, महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप से मेरा दायित्व बनता है कि मैं जब तक आखिरी आदमी का समाधान ना हो, जो वहाँ के लोग हैं जो उसके प्रभावित होंगे, जिनको शायद रोजगार मिलेगा, उनका शायद लाइफस्टाइल बनेगा, क्योंकि बहुत बड़ा निवेश वहाँ होने वाला है. लेकिन बाहर के लोग जो आइडियोलॉजिकल अपोजिशन है, न्यूक्लियर पावर को ही आइडियोलॉजिकल ऑब्जेक्शन है, उसकी तो बातचीत करते रहेंगे. बातचीत करने में कोई गलत बात है, लेकिन वो नहीं मानेंगे. लोगों को जो वहाँ के लोग जिनकी जमीन ली गई है वो मारवन गांव से ली गई है, उन लोगों से बातचीत हो रही है. जिस महानुभाव का आपने नाम लिया वो बाहर से आके लोगों को बता रहे हैं. उनको चाहिए था कि हमसे आके बातचीत करें. मैंने उनको निमंत्रित किया था, लेकिन वो कभी भी आके बात नहीं की. कई लोग जो शामिल हैं इस प्रोटेस्ट में, कई लोगों का मानना है कि हमारे लिए ऊर्जा की जरूरत ही नहीं है, और कई लोगों का मानना है कि परमाणु ऊर्जा की जरूरत नहीं है. ऐसे लोगों के साथ हम बातचीत करते रहेंगे, ईमेल एक्सचेंज करते रहेंगे, पर कोई समाधान नहीं होगा. आणि आता याच विषयावरती मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर या विषयावरती आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत शिवसेनेचे विधान परिषदेमधले आमदार अरविंद सावंत. कारण शिवसेना पहिल्या दिवसापासून जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करत आलेली आहे. लोकांचाही तिथल्या स्थानिक लोकांचा याला मोठा विरोध आहे. आणि अरविंद सावंत आपल्याबरोबर आहेत. मला अरविंदजी तुम्हाला भाई विचारायचं आहे की या प्रकल्पाविषयीची भूमिका पंतप्रधानांनी अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलेली आहे की आता याचा पुनर्विचार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार नाही. याच्यावरती शिवसेनेची आजची प्रतिक्रिया काय आहे? मला वाटतं शिवसेनेचे आदरणीय कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी काल अतिशय सुस्पष्ट प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली आहे. काल ते जैतापूरला होते. सय्यद तबरेजच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी भेटायला गेले होते आणि तेव्हा त्यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेत सांगितलं की हा प्रकल्प लोकांना नको आहे, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे. आणि त्या पुढे जाऊन ते असंही म्हणाले की हा प्रकल्प आता इथंच नव्हे, महाराष्ट्रातच नको, ज्यांना कोणाला ज्या राज्यात घेऊन जायचं त्या राज्यात घेऊन जावा. या संदर्भामध्ये भाई ही उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया काल व्यक्त केलेली होती. आज पंतप्रधानांनी आपलं धोरण स्पष्ट केलंय आणि आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पत्रकार परिषदेत असं म्हटलेलं आहे की देशहिताचा विचार न करता शिवसेना या प्रकल्पाला विरोध करून फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करते. काय तुमची प्रतिक्रिया आहे? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी थोडंसं अंतर्मुख होण्याची गरज आहे. जैतापूरच्या प्रकल्पाच्या संदर्भात हा जैतापूर प्रकल्प जेव्हा करायचा ठरला त्यानंतर प्रतिक्रिया ज्या आल्या त्या तिथूनच्या नागरिकांच्या आल्या. जैतापूर, नाटेगाव इथूनच्या सगळ्या लोकांना जे काही प्रकल्पामुळे बाधित होणार होते त्यांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. आंदोलन सुरू झालं, संघर्ष सुरू झाला. या सगळ्या प्रकरणात शिवसेना कुठेही नव्हती. जेव्हा हा संघर्ष पोलीस दमन शक्ती वापरून दाबण्याचा प्रयत्न करायला लागले, लाठीमार होऊ लागला, महिलांवर अत्याचार व्हायला लागले, तेव्हा शिवसेना या आंदोलनात उतरली. पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण करायचं असतं तर ते सुरुवातीपासून केलं असतं. जेव्हा सरकार लोकशाही पद्धतीनं राज्य करते असं म्हणतं तेव्हा त्याच लोकशाहीमध्ये लोकांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्या आंदोलनात कुठलंही वाकडं तिकडं पाऊल नसताना ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाले, ज्या पद्धतीनं लाठीमार झाले, ज्या पद्धतीनं डोकी फोडली गेली
आणि पोलिसांचा वापर करून, बळाचा वापर करून हा प्रकल्प करायचाच अशी दमनशक्ती जेव्हा उदयास येऊ लागली, तेव्हा शिवसेनेने सांगितलं, आदरणीय उद्धवजींनी सांगितलं की या आंदोलनातील जनतेच्या पाठीमागे शिवसेना उभी आहे. शिवसेना तोपर्यंत कुठेही गेली नव्हती, तिथं आंदोलनातही उतरली नव्हती. हे आंदोलन तेथूनच्या भूमिपुत्रांनी उभं केलं, हे पहिल्या लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून वाह्यात आरोप करणं सोपं आहे. ज्यांनी आयुष्यभर राजकारणच केलं आणि देशाचं वाटोळं केलं, त्यांना बोलायला जातं काय? आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपांची शिवसेना दखल घेऊ इच्छित नाही. या आरोपात कोणतंही तथ्य नाही. आम्ही जनतेच्या सोबत आहोत, जनतेच्यावर येणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आहोत आणि त्यांना प्रकल्प नकोय, तो प्रकल्प आम्हालाही नकोय, म्हणून त्यांच्या सोबत आम्ही आहोत. भाई, आपण आता असं म्हणताय की लोकांना विरोध करण्याचा अधिकार आहे, लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे, हे आपलं म्हणणं आहे. आता आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं जण असं म्हणतायत की शेवटच्या प्रकल्पावरती मुळे बाधित होत असलेल्या शेवटच्या माणसाला पटेपर्यंत, समजेपर्यंत त्यांची चर्चा करण्याची तयारी आहे. मग अशा भूमिकेच्या वेळेला शिवसेना सकारात्मक भूमिका बजावणार आहे का नाही? नाही ना, मी आता आपणासमोर जे बोललो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. शासनाची ही जर भूमिका असती तर जैतापूर मधल्या प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला असता का, हा पहिला विषय आहे. तुम्ही तिथं प्रकल्प करायला निघालात, सुरुवातीला तर त्यांना, प्रकल्प बाधित नागरिकांना, तेथील जनतेला तुम्ही काय देणार, त्यांचं कॉम्पेन्सेशन कसं करणार, या संदर्भात त्यांना असं वाटलं की आंदोलन आहे म्हणून सरकार त्यांच्या कॉम्पेन्सेशनची अमाऊंट वाढवत निघालं. सातत्यानं त्याच्यामध्ये वाढ करायला निघाले. आम्ही एवढं देऊ, आम्ही तितके लाख देऊ, हे देऊ, ते देऊ, नोकरी देऊ. हा सगळा प्रकार केव्हा सुरू झाला? जेव्हा तेथूनच्या नागरिकांनी आंदोलन केलं तेव्हा सुरू झाला. मुळात त्यांनी आंदोलन केलं नसतं, जर सामंजस्य सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये अगोदरच झालं असतं तर शिवसेनेला कोणती खाज नव्हती तिकडे जाऊन आंदोलन करण्याची. मुळात असं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं समजावण्याचं धोरण सरकारनं आखलं नाही, दमनशक्तीचं धोरण आखलं. लोकांना माहीत नसताना, अनभिज्ञ असताना अचानकपणे धडाधड तिकडे डंपर जाऊ लागले आणि प्रकल्प सुरू झाला. तेव्हा लोक घाबरली आणि मग त्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली. आणि म्हणून अशा प्रकारचा समजावणीचा सूर हे आता जे त्या नक्राश्रू वाहत आहेत ते नक्राश्रू कळतायत. बरं, हे नक्राश्रू न कळण्यात की जनता सुद्धा दूधखोळी राहिली नाही. समजावण्याचं आता तुम्हाला सुद्धा अगोदर का नाही सुचलं? आणि मग आता तुम्ही त्यानंतर सुद्धा तेथूनचे पालकमंत्री ज्या पद्धतीनं वागले त्याला समजावण्याचा सूर म्हणतात का? मुख्यमंत्र्यांनी जरा अंतर्मुख व्हावं. पालकमंत्री 400 गाड्या तिथं घेऊन गेले. वक्तव्य काय? बाहेरच्या लोकांना येऊन देणार नाही. बाहेरचे म्हणजे कोण? कोण बाहेरचे? महाराष्ट्रातीलच लोक होते ना. गरिबांच्या मागे उभा कोणी राहिला? अण्णा हजारे दिल्लीत जाऊन उभे राहिले. त्यांना बाहेरचं म्हणणार का तुम्ही? दिल्लीत येऊन आंदोलन करता, तुम्ही बाहेरचे आहात. त्यांना बाहेरचे म्हटलं गेलं आणि हे स्वतः बाहेरचे लोक घेऊन गेले. यांच्या 400 गाड्यांमध्ये कोणती माणसं होती? स्थानिक माणसं होती? ती सर्व बाहेरची माणसं गेली. धमकावलं गेलं लोकांना, डोळे वटारून गेले, शिव्या शाप दिले गेले, धमकावलं गेलं. तेव्हा लोकांची स्वाभाविक प्रतिक्रिया अधिक तीव्र झाली आणि लोक आता कडवटपणे उभे आहेत. साखळी नाट्यामध्ये लोक कुणालाही प्रवेश देऊ इच्छित नाही, ती वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला या आंदोलन सुरू असताना केंद्रातील मंत्री जयरामन हे रोज त्यांचं स्टेटमेंट बदलत राहतं. त्यांची रोजची वक्तव्य पहा. काल त्यांनी वक्तव्य असं केलं की जोपर्यंत अणुऊर्जेच्या संदर्भातलं धोरण निश्चित होत नाही, त्याचे परिणाम दुष्परिणाम याचा विचार साकल्यानं विचार होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची कोणती घाई करण्याची गरज नाही, हे त्यांचं वक्तव्य. दुसऱ्या बाजूला सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री, जरा नव्या मुख्यमंत्र्यांना सांगा पहिलं यांना समजावं. त्यांनी असं म्हटलं 1.5-2 वर्ष नाही झालं तर काय बिघडत नाही. याचा अर्थ काय होतो? कशासाठी घाई चाललेली होती? आणि मग म्हणूनच लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कितीही जरी सांगितलं, त्यानंतर सुद्धा पहिल्यांदा पोलिसांचा अत्याचार झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुखांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मागितली. भेट दिली गेली. भेटीमध्ये सुद्धा सातत्यानं मुख्यमंत्री हा प्रकल्प कसा आहे सांगत राहिले.
माननीय उद्धवजी त्यांना सातत्याने सांगितलं, प्रकल्प बरा की वाईट या विषयावर मी आपणाशी चर्चा करत नाही. आता तुमचं सरकार तेथील जनतेला ज्या पद्धतीनं दमनशक्ती वापरतंय, बळाचा वापर करतंय, पोलिसी अत्याचार करतंय, ते पहिले थांबवा हे सांगण्यासाठी तुमच्याकडे आलोय. दुर्दैवानं पोलिसी अत्याचार थांबले नाहीत. अंतिमतः तबरेजचा बळीही गेला. सय्यद तबरेजला एक गोळी लागली होती. शव जेव्हा पाहिलं तेव्हा 3 गोळ्या, उरलेल्या 2 गोळ्या कशा लागल्या, कधी लागल्या, कोणी मारल्या, का मारल्या, कशासाठी मारल्या, कोण होते, आतंकवादी होते का हे, का नक्षलवादी होते? गरीब जनतेला गोळ्या मारल्या जात आहेत, तरीही मुख्यमंत्री वर करून बोलतायत. अत्यंत दुर्दैव आहे, महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. आपण आता असं म्हणताय भाई की मुख्यमंत्र्यांना आता चर्चा करावीशी सुचते आहे, पण अजूनही शिवसेनेच्या वतीनं आपण हे म्हणायला तयार नाही की जर लोकांना समजावायची भूमिका शासन घेत असेल तर लोकांना समजवण्याच्या भूमिकेमध्ये शिवसेना सकारात्मक भूमिका घेणार की नाही. आणि आज अण्णा हजारेंचं कौतुक आपण कितीही करत असलात तरी याच अण्णा हजारेंना शिवसेनेने एकेकाळी वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हणून त्यांची टिंगल केलेली होती. या विषयावरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबद्दलची भूमिका आज पंतप्रधानांनी जाहीर केली. जैतापूर प्रकल्पाविषयी आता पुनर्विचार होणार नसल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलंय. जैतापूर प्रकल्पाविषयी आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. पाहूया या प्रकल्प कसा आहे यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. जैतापूरचं मनमोहक नैसर्गिक सौंदर्य, निसर्गाने या परिसरावर मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली. आता हेच सौंदर्य जैतापूर आणि आसपासच्या गावातील स्थानिकांच्या जीवावर उठलंय. जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी आता सरकारने सुरू केली. जैतापूर आणि माडबनच्या याच पठारावर नियोजित अणुप्रकल्पासाठी जमीनही अधिग्रहित करण्यात आली. प्रकल्पाच्या प्राथमिक कामाची सुरुवातही आता या ठिकाणी सुरू झाली.
हा प्रोजेक्ट जेव्हा येणार असं आम्हाला समजलं की 2005 साली आम्हाला नोटिसा लागल्या सर्वेच्या आणि इथे अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे जेव्हा आम्हाला समजलं त्यावेळेपासूनच आम्ही या अणुऊर्जा प्रकल्पाच्या बद्दल त्याच्या दुष्परिणामाबद्दल आम्ही विचार करायला सुरुवात केली. जैतापूरच्या नियोजित अणुऊर्जा प्रकल्पातून जवळपास 10,000 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य राहणार आहे. या प्रकल्पासाठी 9,000 हेक्टर जागा शासनाने ताब्यात घेतली. त्या प्रकल्पासाठी 1,00,000 कोटीचा खर्च होणार आहे. जगामध्ये कुठेही 10,000 मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प एकाच ठिकाणी वीज निर्मिती करणारे कुठेही नाही. तर असं असताना हा प्रकल्प इथे आणणं हे घातक आहे. अणुऊर्जा करार झाल्यानंतर भारतानं फ्रान्सच्या जगात अणुभट्ट्या बांधण्यासाठी 1 नंबरवर असलेल्या अरेवा कंपनीच्या सहकार्यानं जैतापूर इथं अणुभट्टी बांधण्याचं ठरवलंय. तब्बल 10,000 मेगावॅट इतक्या मोठ्या प्रमाणात इथं अणुऊर्जेच्या सहकार्यानं वीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी जैतापूर, माडबन, अनसुरे, मिठगव्हाणे, तळसुंदे तसंच परिसरातील इतरही गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे. जैतापूरची हीच ती जागा आहे जी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच ठिकाणी जवळपास 10,000 मेगावॅटचा अणुप्रकल्प होणार आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनात बघायला गेलं तर हा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र आता या प्रोजेक्टवर सामान्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडायला सुरुवात झालेली आहे. आंदोलनकर्त्यांची भावना समजून घेण्यासाठी आता सरकारलाच एक पाऊल पुढे यावं लागेल, ज्यामुळे समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. जैतापूर परिसरातील ही जागा अणुऊर्जा प्रकल्पासाठी योग्य असल्याचा अहवाल अणुऊर्जा आयोगाने दिला आहे. इथल्या भागात मोठ्या प्रमाणात ओसाड जमीन असून फक्त काही गावच या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. हेवी वॉटर तंत्रज्ञानावर आधारित अणुभट्ट्या बांधताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं भारत सरकारनं स्पष्ट केलंय. आता प्रकल्प बाधितांचं योग्य पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारवरच आहे. जपानमधील फुकुशिमा इथं झालेल्या अणुदुर्घटनेनंतर जैतापूरच्या प्रकल्पालाही आता जोरदार विरोध सुरू झाला आहे. आणि याच विषयावरती हा जो सर्वात शेवटचा मुद्दा आहे याच्याबद्दल आजच्याही पत्रकार परिषदेमध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली की जगातल्या सर्वात आधुनिक अशा आणि सुरक्षित अशा तंत्रज्ञानाने हा जैतापूरचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट अणुऊर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. मला अरविंद भाई तुम्हाला हे विचारायचं आहे की बॅनर्जींसारखे तज्ज्ञ या विषयामधले अणुतज्ज्ञ अशी भूमिका सांगत असताना की हे अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान आहे असं असून सुद्धा तज्ज्ञांच्या मतावरती विश्वास न ठेवता शिवसेना आपलीच एक भूमिका रेटत राहते, असं का होत आहे? मला वाटतं अत्यंत दुर्दैव स्टेटमेंट आहे पुन्हा बॅनर्जींचं. म्हणजे माणसं शिकल्यानंतर सुद्धा आणि अनुभवानंतर सुद्धा इतकं खोटं बोलू शकतात. अर्थात राज्यकर्त्यांचे आता जे घोटाळे चालू आहेत ना ते पाहिल्यानंतर यांना आयुष्यभर खोटं बोलण्याचं कंत्राट दिलेली माणसं आहे ती सगळी. जपानमध्ये काय झालं, फुकुशिमात काय होतंय आत्ता अजूनही चालू आहे. त्या सगळ्या अणुऊर्जेच्या सुनामीनंतर झालेले दुष्परिणाम सारं जपान भोगतंय, तरी सुद्धा बेदरकारपणे ही माणसं बोलतायत आणि लोकांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम करतायत. मी यापुढे जाऊन एक वाक्य आणखी सांगतो. मला मध्यंतरी राज्य सरकारनं एक डॉक्टर अनिल काकोडकरांचा एक कार्यक्रम विधान भवनात केला. आमदारांना, माजी आमदारांना बोलवतो, मी स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. तेव्हा ते म्हणाले की सौर ऊर्जा आणि अणुऊर्जा याच शाश्वत ऊर्जा आहेत, या दोन ऊर्जाच आपल्याला पडतील. मी त्यांना प्रश्न विचारला, जर सौर ऊर्जा आहे तर तुमचं हे विकसित तंत्रज्ञान विकसित करून सौर ऊर्जेसाठी का प्रयत्न करत नाहीत आपण? ती जरा खर्चिक आहे. मग ही स्वस्त आहे का म्हटलं? ही स्वस्त आहे का तुमची? इथं जीव सुद्धा स्वस्त, नुसती वीज स्वस्त नाही, जीव सुद्धा स्वस्त आहे इथं. सौर ऊर्जेत निदान लोकांच्या जीवाला धोका नाही. हा एक भाग. दुसरं त्यांना विचारलं, या अणुऊर्जेचा जो कचरा निर्माण होईल, अणुकचरा, त्याचं काय करणार? त्यावर त्यांनी इतकं हास्यास्पद उत्तर दिलं की जेव्हा प्रकल्प होईल तेव्हा बघू, तो अणुकचरा कुठे टाकायचा ते नंतर ठरवता येईल. तो काय जैतापूरला टाकला पाहिजे असं नाही, तो कुठेही टाकता येईल. म्हटलं वा, म्हणजे इमारत उभी करा, टॉयलेट बांधा आणि गटर कुठे टाकायचं ते नंतर ठरवू, टाकू आपण मैदानामध्ये सुद्धा. इतकं बेदरकारपणे सरकार वागतंय हे विसरू नका.
आणि म्हणून या प्रकल्पाबाबत अजूनही सरकार गंभीर नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. हा आणखीन एक भाई खरं तर विरोधाभास आहे की अणुऊर्जा या विषयामधले न्यूक्लिअर सायन्समधले जे सायंटिस्ट आहेत, जे वैज्ञानिक आहेत, त्यांच्या म्हणण्याला सुद्धा आपण मानायला तयार नाही आहात. मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, जो थेट राजकीय असाच आहे. नारायण राणे हे कोकणातले नेते आहेत आणि नारायण राणेंचं कोकणातलं महत्त्व आणि नेतृत्व कमी व्हावं यासाठी म्हणून फक्त शिवसेना हे आंदोलन करते. राणे जर अन्य भागातले कुठले असते तर कदाचित शिवसेनेने जैतापूरला इतका विरोध केलाच नसता. काय तुमचं म्हणणं? संपलेल्याला काय संपवायचो? संपलेल्यांना काय संपवायचो? अधोगतीच चालू आहे त्यांची. काय राहिलं त्यांची आता? म्हणून तर त्यांना दाखवावं लागतं अरिरावी करून. त्यांना दाखवावं लागतं शिवसेना शिव्या घातल्या की ते मोठे होतील म्हणून. म्हणून मुद्दा हा विषयच नाहीये. त्यांचे केवळ त्यांना काय 400 गाड्या घेऊन जावे लागल्या? महात्मा गांधी आहेत ते नवीन जगातले. सातत्यानं महात्मा गांधींचं नाव घेता, लोकशाहीचं नाव घेता, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि लोकांना दांडे मारता, लोकांची टाळकी फोडता, लोकांना गोळ्या घालता, रक्तबंबाळ करता, महिलांना दमदाटी करता. हे आधुनिक गांधीजी समजवायला चालले. 400 गाड्या घेऊन जावं लागतं का हो ते गरीब झुपडीच्या एवढ्या गरीब माणसांना समजवायला? त्यांना काय संपवायचं? ते संपलेत म्हणून त्यांना हे सगळे उठाटीव करावे लागतात. अधोगती सुरूच आहे की महसूल टू उद्योग, उद्योग टू निरुद्योग असते जातीलच. म्हणून त्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. भाई हे सगळं तुम्ही म्हणताय नारायण राणेंबद्दल, पण हे ते शिवसेनेत असताना ज्या वेळेला करत होते त्यावेळेला ते सर्व शिवसेनेला प्रिय होतं. आज ते काँग्रेसमध्ये जाऊन हे करतायत, त्यामुळे ते पसंत नाही आहे. मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तारापूर सारखा अणुऊर्जा प्रकल्प गेली 40 वर्ष कार्यरत आहे. तिचा आजपर्यंत कधीही शेती किंवा मासेमारीवरती त्याचा परिणाम झाला असं आढळलेलं नाही. असं एकही उदाहरण 40 वर्षात नाही की त्याचा दुष्परिणाम काहीतरी आहे. असं असून सुद्धा न्यूक्लिअर रेडिएशनची भीती, किरणोत्सर्गाची भीती दाखवून शिवसेना राजकारण करत नाहीये का जैतापूरमध्ये? कुठला प्रकल्प? तारापूर प्रकल्पातल्या दुष्परिणाम तिथल्या लोकांना तारापूर प्रकल्पग्रस्तांना जरा भेटा आणि त्यांना विचारा तुमचे काय हाल आहेत ते म्हणून. आजही जाऊन बघा आणि तिथल्या पर्यावरणावर काही गोष्टींचा परिणाम तत्काळ इमिजिएट होत नाही, ताबडतोब होत नाही, कालावधी जावा लागतो. आता जाऊन भेटून या, मग कळेल तारापूरला काय चाललंय ते. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे भाई याबद्दलचा. केंद्र सरकारने तर आज आपली भूमिका जैतापूर प्रकल्पाबद्दलची सुस्पष्ट करून टाकली. आज शिवसेनेची त्यानंतरची भूमिका काय असणार? मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी काल स्पष्टपणे सांगितलेली आहे. नवीन त्यामध्ये मी सांगण्यात कोणी मोठा नाही. उद्धव साहेब शिवसेना प्रमुख जी भूमिका घेतील ती भूमिका त्यांनी ठामपणे घेतलेली आहे. आम्ही जैतापूर मधील जनतेच्या सोबत आहोत, ही पहिली भूमिका आहे. त्या जनतेला तो प्रकल्प नको आहे, ही भूमिका जनतेची आहे. त्या भूमिकेला सुद्धा शिवसेनेचा ठाम पाठिंबा आहे आणि त्याही पुढे जाऊन ते म्हणाले हा प्रकल्प आम्हाला जैतापुरात नव्हे, तो उभ्या महाराष्ट्रात नको, तो महाराष्ट्रावर कुठे कोणाला घेऊन जायचं तिकडे घेऊन जावा, ही स्पष्ट भूमिका उद्धवजींनी काल मांडलेली आहे. धन्यवाद अरविंद सावंतजी. आपण आमच्याबरोबर मोकळेपणाने या सगळ्या विषयाबद्दल चर्चा केली. आपण म्हणताय की जैतापूरच्या नागरिकांबरोबर शिवसेना आहे. असंच शिवसेना 94 साली म्हणत होती की दाभोळच्या जनतेबरोबर आम्ही आहोत, पण शिवसेनेनेच नंतर दाभोळचा एनरॉन प्रकल्पही आणला होता सत्तेवर आल्यानंतर. तरीही आमच्याबरोबर चर्चा केल्याबद्दल आपले आभार. खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.